बॅटर म्हणून पाहायला मिळतील। सामन्याला होती सुरुवात, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात। पहिला सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवणार आहोत एक महत्त्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान। सामना ताकदीशीर होईल यात मात्र शंका नाही आहे। दोन्ही संघांनी आजचा दिवस गाजवलाय, परंतु ही मॅच गाजवावी लागेल। ही स्पर्धा जर का गाजवायची आहे ना तर ही मॅच गाजवावी लागणार आहे। स्ट्राइक एंडवरती प्रमोद पाटीलला आपण पाहतोय आणि अगदी त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये अलंकार तांडेल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न करा इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल। पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, 6 चेंडूंचा हा थरार आपण अनुभवतोय। पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, पुढच्या 5 बॉलचा खेळ आणखीन शेष आहे। या मॅच मध्ये खूप काय बाकी राहिलंय, कारण लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय। सूत्र हरवावे लागतील इथे। परेश जिथे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षकाला सीमारेषेवरती तैनात करण्याचा प्रयत्न करतोय, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आला, वाईडी स्ट्रॉंग ऑन आहे, अगदी त्याच वेळेला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि अगदी त्याच वेळेला लॉंग ऑफ इथे पाहायला मिळतोय। अशा रीतीची व्यूहरचना त्याने घेतली आहे। स्वतःच्या हाताला इजा झाली आहे, तो म्हणाला मी आर्यन ग्रुप चिरलेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय। आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती धनाजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालं, आपले हार्दिक असं स्वागत। दुत्तुमचे आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती धनाजी शेठ पाटील साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती आगतम स्वागतम धनाजी शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतं। पुढचा बॉल गोलंदाज लोअर फुल टॉस खोला टाकला, उजव्या सीच्या बाहेर डॉट बॉल आलाय। टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूला होईल, जिथे डॉट बॉल आला तिथे आर्यन ग्रुप चिरलेच्या माध्यमातून टाळ्या येतील आणि जिथे चौकार षटकार आले ना तिथे टाळ्या येत असताना प्रियेश फ्रेंड्स केगाव नागावच्या खेम्यामध्ये होत असताना पाहायला मिळतील। सामना महत्वाचा आहे। हाफ ट्रॅकर कमी गतीने पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा भेद, लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत। सुपर ओव्हरच्या थरारामध्ये जगातील एक मात्र गोलंदाज सुनील नरेन, त्याने निर्धाव षटक टाकलाय, परंतु या पठ्याने या बहादराने या मॅच मध्ये केवळ 1 धाव खर्च केले। रोहित पाटील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी केली। लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे, तेही सुपर ओव्हर मध्ये 6 बॉल आहेत आपल्याकडे, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत। स्ट्राइक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा सज्ज होत असताना वेळ आपल्या हातामध्ये, वेळ बदलायला वेळ लागत नाही। हा बॉल देखील कमी गतीने टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय। टाळ्यांचा कडकडाट सांगतोय मॅच बनली आहे। पहा ना, वातावरण टाईट झालंय आणि खूप मोठी फाईट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगणारी ही चित्तथरारक लढत, सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतो आहोत। पुढचे चेंडू राहिलेत ते 2, केवळ आला 1 रन। हा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार। होय, आदरणीय समीर शेठ पाटील साहेब यांच्यासाठी हे गीत डीजे मॅडीच्या माध्यमातून समर्पित करण्यात आलं। हो दे जरा उशीर, सोडतोस तुका धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा। जे झालं ना ते विसरून जा आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अलंकार तयार राहा। त्याच्या बॅटमधून षटकार आलाय। लोड फुल टू डाऊन द ग्राउंड, त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती परेश येतोय, सिंगल येत असताना 1 धाव आली आहे। पूर्वार्धाचा खेळ संपलाय, 6 बॉल संपलेत, धाव फलकावरती त्या 8-9 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय। पहा ना, ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची काय या स्पर्धेमध्ये होणारी प्रत्येक मॅच मध्ये पूर्वार्ध संपल्यानंतर 6 चेंडूचा खेळ संपलाय। संघ दाखल होत असताना पाहायला मिळालं, अर्थातच मैदानावरती प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव संघ मैदानाच्या आतमध्ये येईल। 6 बॉल 9 धावा इथे बनल्या जातील का? क्रिकेटचा चित्त थरारक अनुभव आपण घेतोय। एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, डीजेला संधी देऊया, एक मधुर संगीत ऐकूयात। असा गेलो आणि असा आलो।
हार जीत ही लपंडावर जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा स्वतःला सिद्ध करा प्रसिद्धीच्या झोतामध्ये तुम्ही आपोआप याल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचच्या दरम्यान या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून धनाजी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान एक प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय धनाजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुशांतजी तांडेल साहेब आणि वैभवजी कडू साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत वस्त्र अलंकार या स्पर्धेची गोड आठवण भेट तथा पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करतो आहोत साहेब आपण आलात आपला अमूल्य वेळ आपला अमूल्य भेट आपण या ठिकाणी या स्पर्धेला दिल्याबद्दल आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते अनेक संकट आहेत अनेक अडचणी आहेत सहजासहजी प्रतिस्पर्धी देखील विजेता बनू देणार नाही कारण इथे कष्ट करावे लागतील कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी ही तुमच्यामध्ये असायला हवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना परेश ठाकूर आणि त्याच्या साथीला दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी चिराग भोईरला आपण पाहत आहोत आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत सामना अगदी चुरशीचा होणार कारण ज्या गोलंदाजांनी ज्या बहादरांनी ज्या पट्ट्यांनी या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 विकेट डबल हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला तो एकमात्र गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतो अलंकार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय तांडेल नावामध्ये जी दहशत होती ना या उरणकरांच्या तांडेल नावामध्ये जी रायगड एक्सप्रेसने जी दहशत टेनिस क्रिकेट मध्ये बनवली होती कृष्णा सातपुते आला ना मित्रांनो मी आवर्जून तुम्हाला आज उल्लेख करून सांगेन कारण सुधीर तांडेलने आवर्जून चेंडू मागून घ्यायचा की मी त्याची विकेट काढेन आणि कृष्णा सातपुते सारख्या खेळाडूला पहिल्या बॉल वरती बाद करणारा सुधीर तांडेल आज आपल्यामध्ये नाही आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेन मैदानाच्या आतमध्ये वळूयात या आपण सामन्याकडे वळतोय जिथे 1 बॉल 9 ची आवश्यकता 1 चेंडू आणि 9 धावा काय घडणार या सामन्याच्या दरम्यान पाहता प्रेक्षक वर्ग जे गाड्यांवरती बसले होते ते उभे राहिले काही घराकडे निघाले होते त्यांची पावलं आपोआप मैदानाकडे आली आहेत कारण ही स्पर्धा आणि ही मॅच पाहायची आहे पहिला बॉल इथे मात्र वेगवान टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय गोलंदाजाला दंडित करण्यात येते एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलने इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते एक्स्ट्रा रन येत असताना अवांतर धावाली अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन चिराग भोईर लेफ्ट हँडर बॅटर या गोष्टीची चर्चा ही आपण अनुभवतोय कारण स्टंप मध्ये मायक्रोफोन आहे आयोजकांचं खऱ्या अर्थानं तुम्हाला सल्यूट आहे कारण तुम्ही जे काही निर्णय घेतलात यस्त्यांमध्ये स्टंप माईक असताना उरणचं क्रिकेट जर का बदलायचं आहे ह्या गोष्टी बदलाव आणायला हवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे माईक्स आहेत ते जे आपण यस्त्यांमध्ये पाहतो आणि जी चर्चा होते ना ते तुम्ही ऐकू शकता चला मजेदार बाब ही आहे ना की क्रिकेट मध्ये क्रिकेटचा रूल हा सांगतो जदवर बेल्स पडत नाही तदवर खेळाडूला बाद दिला जात नाही कदाचित अंपायरने हा व्हाईट बॉल दिलाय स्टंपला लागलेला नसावा असं त्यांच्या निदर्शनास आलंय त्यांचा कॉल आलाय व्हाईट बॉलचा आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं होतं त्यांनीही सांगितलंय की इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आली व्हाईट बॉल अतिरिक्तने सुरुवात झाली आहे आर्यन ग्रुप चिरले या संघाची या मॅच मध्ये एक्स्ट्रा रन आली आहे एक मोठा सोहळा केला जातो वर्षाच्या शेवटीला आर्यन ग्रुपच्या माध्यमातून आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक काम करणाऱ्या प्रत्येक वर्करला कर्मचाऱ्याचा मोठा मान सन्मान तोही परिवारासोबत करण्यात येतो ही बाब देखील आदरणीय समीर शेठ पाटील साहेब आपलं हे जे कार्य तुम्ही करताय ना हा जो सोहळा तुम्ही उत्साहामध्ये साजरा करता हा बॉल बॅकफुटला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे होतोय तरी काय हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी परंतु झेपावला चेंडूवरती धावा आल्या ते एकंदरीत 2 धावफलकावरती आहेत त्या 3 उर्वरित 5 बॉल आता मात्र 6 ची आवश्यकता 5 चेंडू आणि 6 धावा क्रिकेटचा चित्त थरारक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत रोमांचकारी अनुभवायला आपण तयार झालोय कारण महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवशी इतिहास लिहिले गेले हा बॉल देखील वेगवान टाकला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला अपील केली आहे इथे खेळाडू क्रमांक पहिला बाद
पहिला खेळाडू तंबूच्या अस्त्राला विकेट क्रमांक पहिला आर्यन ग्रुप चिरले या संघाला लागलेला पहिला धक्का. बॉल 6 ची आवश्यकता आहे. आता मात्र समीकरण बदललेत. या मॅच मध्ये मजेदार बाब ही राहिली आहे ना की शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील. इथे जर काही यदा कदाचित देव न करो असं घडो पण यदा कदाचित जर विकेट गमावली तर ही मॅच इथे संपेल. प्रतिस्पर्धी संघ हा सामना इथे जिंकेल. निर्णयासाठी सामना किती गरम झालाय पहा ना. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक निर्णयाला चॅलेंज केले जातात. प्रत्येकाला जिंकायचा हार कदापिही मान्य नाही. आयुष्य असू द्यात किंबहुना क्रिकेट किंबहुना कोणताही खेळ आम्ही अनेक वेळेला म्हणतो ना हार तद्वर मानायची नाही ना जदवर आपल्या फोटोला हार चढवला जात नाही. हार मानायला तयारच नाहीये कोणी या मॅच मध्ये. डिसिजन वरती चर्चा होत असताना पाहायला मिळते 3-1. 4 बॉल आणि 6 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. पण आवर्जून या गोष्टीचा आयोजकांनी उल्लेख केलाय की जो पंचांचा निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल आणि तोच फायनल असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आपण त्याचा आदर करा. चला निरसन केलं जात आहे चेक केलं जाईल परंतु जो निर्णय असेल त्याचा तुम्ही आदर करायला हवा. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. अर्थात ऑनफिल्ड डिसिजन अंपायरने दिले. हा आउट खेळाडू क्रमांक होईल पहिला बाद. मॅच मध्ये पुन्हा चुरस. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे केवळ विजय ठरतं परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. या मॅचने इतिहास घडवलाय. या सामन्याने इतिहास घडवलाय. सुरुवातीला सामना बरोबरीत आला तदनंतर सुपर ओव्हर मध्ये गेला. तदनंतर आपण पाहतोय जिथे विकेट गेली गमावले 1. अर्थात येणारे 4 बॉल आता 6 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती अलंकार तांडेल पुढचा बॉल घेऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगाने टाकला हा बॉल. फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 3 बॉल आता मात्र 6 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 6 धावा. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आज हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना हे प्रत्येकाला इथे पाहायचं आहे. ही मॅच बनतीये कारण डॉट बॉल आला. अलंकार तांडेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोड फुलटोस ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल टिपलाय. विकेट गमावलाय परंतु इथे खेळाडू क्रमांक बाद होईल दुसरा. सामना जिंकलाय. महत्वाच्या क्षणी प्रियेश फ्रेंड्स केगाव नागाव या टीमने ही लढत जिंकली आहे. या आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. प्रथमतः नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. प्रथमतः पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आणि तदनंतर काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या प्रथमतः सन्मानित करण्यात येईल आदरणीय समीर शेठ पाटील साहेब आर्यन ग्रुप चिरले यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. त्यांच्या समवेत मयुरेश शेठ घरत साहेब सरपंच दिघोडे यांची उपस्थिती आज आपण पाहत आहोत. त्यांच्या सोबत उपस्थित असणारे